लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। पावसाळी अधिवेशन सुरू आहे लाडक्या ताईंनो आणि लाडक्या बहिणीचा आपल्या लाडक्या बहिणीचा मोठा प्रश्न या ठिकाणी आज अधिवेशनामध्ये मांडण्यात आला आणि त्याच्यावर मोठ्या स्वरूपात चर्चा देखील झालेली आहे। तर नेमकं काय चर्चेमध्ये घडलेलं आहे ते सगळं याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार। लाडक्या ताईंनो कुणाला हप्ता भेटणार आहे, कुणाचा हप्ता बंद होणार आहे आणि हे या ठिकाणी बघू शकता हप्ता पैसे यायचे बंद या ठिकाणी नेमकं काय मॅटर आहे, पैसे यायचं का बंद होणार आहे, नेमकं काय हेडिंग काय आहे। न्यूजपेपर मध्ये अशा स्वरूपाची हेडिंग आलेली आहे की हप्ता यायचा बंद आहे, पैसे यायचं बंद होणार आहे। तर बऱ्याच लाडक्या ताईंना एक टेन्शन मध्ये आलेले आहेत की सर नेमकी काय बातमी आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे लाडक्या ताईंनो। आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी एकदा नाव जिल्हा सांगायचं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत हप्ता भेटला नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की आणखी तुम्हाला मी जसं सांगितलेलं आहे हप्ता 1-2 दिवस अजून वाढणार आहे, तुम्हाला 1 ते 2 दिवसात अजून भेटणार आहे। ही मोठी बातमी तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी सांगितली होती लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे वितरण चालू आहे, काळजी करायची गरज नाहीये। अजून 1-2 दिवस तुम्हाला हे वितरण पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। तर लाडक्या ताईंनो बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नेमका कोणाचा हप्ता बंद झालाय बघा। एक मोठा या ठिकाणी हेडिंग आली न्यूजपेपरची की हप्ता बंद होणार आहे या ठिकाणी असं तसं। तर हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे हप्ता काय नेमका बंद होणार आहे का, नेमकं लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का, नेमकं काय होणार आहे ते तुम्हाला सांगणार। त्याच्यानंतर कोणत्या महिलांना 3000 रुपये येणार आहेत बघा लाडक्या ताईंनो। कोणत्या महिला आज 3000 रुपये आले आहेत का, ज्यांना मागचा हप्ता भेटला नव्हता 11वा हप्ता आणि 12वा हप्ता यांना एकत्र मिळून 3000 रुपये कुणाच्या ताईला अकाउंटला आले असतील तर नाव जिल्हा आणि या ठिकाणी सांगायचं आहे सर मला 3000 रुपये आलेत किंवा 1500 रुपये आले। तुम्हाला जे पैसे आज अकाउंटला आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि जर पैसे नसतील आले तरी पण त्यांनी एकदा सांगायचं आहे की सर आम्हाला पैसे अजून आलेले नाहीत। त्यांचं डीबीटी स्टेटस वगैरे आपल्याला सगळे चेक करावं लागणार आहे आणि यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते पण चेक करावं लागणार आहे, कारण की जर तुमचं यादीमधून नाव जर काढण्यात आलं असेल तर तुम्हाला हप्ता बंद होणार आहे। त्याच्यानंतर 12वा हप्ता मिळाला नाहीये तर ज्या ताईला 12वा हप्ता मिळाला नाहीये त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटकन सांगायचं आहे। चला तर लाडक्या ताईंनो वेळ न वाया डायरेक्ट या ठिकाणी अधिवेशनात बघा खूप मोठा मुद्दा आपल्या लाडक्या बहिणीचा गाजलेला आहे। सरकारनामाची ही तुमच्या समोर बातमी बघा। सरकारनामा या ठिकाणी तुम्ही बघू शकता सरकारनामा न्यूजपेपरची ही बातमी आहे। तारीख बघा 11 जुलै 2025 म्हणजे आजचीच ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। आजचीच बातमी आहे, 11 जुलैची ही बातमी तुमच्या समोर आहे। तर लाडक्या बहिणींना बघा हेडिंग नीट वाचा। हेडिंग मध्ये त्यांनी डायरेक्ट असं एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाल्यासारखं वाटत आहे बघा। लाडक्या बहिणींना पैसे यायचे बंद झालेत बघा। लाडक्या बहिणींना पैसे यायचे बंद झालेत। भाजप आमदारांनी फडणवीस सरकारला विधानसभेमध्ये उघड पाडलं। या ठिकाणी त्यांनी विधानसभाची बैठक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नेते असतात म्हणजे कोणते विरोधी पक्ष नेते असतील किंवा जे सत्तेमधले नेते असतील किंवा मंत्री आमदार खासदार असतील काय आमदार असतील तर ते या ठिकाणी काय करत असतात, चर्चा करत असतात आणि वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांना उत्तर द्यावं लागतं। तर लाडक्या बहिणीचा पण मोठा या ठिकाणी प्रश्न मांडण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणीवर देखील या ठिकाणी मोठी चर्चा आज या ठिकाणी विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये झालेली। तर लाडक्या ताईंनो बघा लाडक्या बहिणींना पैसे यायचं बंद झाले तर काय नेमकं कारण आहे, तुम्हाला पण अशा स्वरूपात झालंय की एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं बघा। तर लाडकी बहिणी योजने संबंधित जी ही बातमी आली ती बातमी आपण अगोदर बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी मी सांगणार आहे। सरकारनामाची ही बातमी तुमच्या समोर आहे बघा। तर लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यातच या योजनेतील महिलांना पैसे येणं बंद झाले आहेत असे म्हणत भाजप आमदार राम कदम यांनीच फडणवीस सरकारला उघडं पाडलं। विधानसभेमध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर राम कदम बोलत होते। दरम्यान यावेळी राम कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर ही टीका केलेली आहे। तर बघा लाडक्या ताईंनो एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, ज्यावेळेस लाडक्या बहिणीबद्दल प्रश्न विचारला गेला त्यांना उत्तर देणं गरजेचं असतं, कारण अधिवेशन चालू आहे त्यांना उत्तर हे द्यावेच लागतं। त्याच्यामुळे त्यांना एक प्रश्न विचारला होता की बाबा निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळेस होतं त्यावेळेस लाडक्या सगळ्या ताईंना पैसे भेटत होते, निवडणुकीच्या अगोदर त्यावेळेस सगळ्याच लाडक्या होत्या, त्याच्यामध्ये तुमच्या निराधार ताई पण लाडक्या होत्या, त्यातल्या सरकारी ताई पण लाडक्या होत्या, गरीब ताई पण लाडक्या होत्या, श्रीमंत ताई पण लाडक्या होत्या, सगळ्या शेतकरी ताई लाडक्या होत्या, सगळ्या 1,500 रुपये भेटले। पण निवडणुका झाल्यानंतर नेमकं काय प्रॉब्लेम झाला, निवडणुका झाल्यानंतर तुमच्या शेतकरी ताईंना 500 रुपये द्यायला लागले, नंतर तुमच्या 500 काय असेल ते तुमचे द्यायला लागले, नंतर निराधार ताईला तर डायरेक्ट बात करून टाकलं, त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना त्यांना पण काढून टाकलं, त्याच्यानंतर अजून सरकारी ज्या ताई होते ते श्रीमंत ठीक आहे त्यांना काढून टाकलं, चांगली गोष्ट आहे। पण ह्या ज्या बाकीच्या ताई आहेत त्यांना हळूहळू 4 चाकीमुळे फिल्टर लावायला सुरू केले, उत्पन्नाचा दाखला जोडून या ठिकाणी जरी जे गरीब असतील त्यांना काहीतरी कारणानुसार कमी केलं जात आहे। तर
अशा वेगवेगळ्या कारणामुळे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं, त्यांनी स्वतः पण सांगितलं की बाबा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी काढण्यात आलेला आहे किंवा त्यांचा लाडक्या बहिणीचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. आता बघूया पुढे काय म्हणतात. लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या सेट बँक नंतर विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला पुन्हा घवघवीत यश मिळवण्यासाठी या योजनेचा मोठी मदत झालेली आहे. पण विरोधकांकडून लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी केवळ आमिष दाखवल्याचा आरोप केला होता. बघा हे तुम्हाला मी आता सांगितलं. तुम्हाला काय वाटतं लाडके बहिणींनो की निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला भरपूर पैसे भेटत होते, मग आता निवडणुका झाल्यानंतरच मग फिल्टर लावायला का सुरुवात केली आहे? लाडक्या वेगवेगळ्या लाडक्या ताईंना वजा का केलं जात आहे? बघितलं असेल मागच्या वेळेस बऱ्याच ताईंना जवळजवळ 5-5 लाख ताईंना या ठिकाणी कमी केलं होतं, तर ते कमी का केलं जात आहे? शेतकरी त्यांना का पैसे तुम्ही 500 रुपये देतात? असे प्रश्न या ठिकाणी विचारत आहेत. तर तुमचं पण असंच मत आहे का? ज्या निराधार ताई आहेत, गरीब ताई आहेत, विधवा ताई आहेत किंवा ज्यांना अशा गरीब ताईंना तुम्ही 500 रुपये द्यायच्याऐवजी तुम्ही काही 0 रुपये देत आहेत किंवा 1000 रुपये द्यायच्याऐवजी काहीच देत नाहीत, अशा नेमकं काय प्रॉब्लेम झालेला आहे? कारण की निवडणुकीच्या अगोदर तुम्ही पैसे देत होतात आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही पैसे बंद केले. याच्यामुळे या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यामध्ये त्यांना प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल की बाबा लाडक्या बहिणींना या ठिकाणी पुढच्या वेळेस काही कारणास्तव या ठिकाणी काढायला पाहिजे, कारण सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहावे? तुमचं काय याच्यावर मत एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे लाडकी बहिणींनो. चला त्यानंतर बघा आता एक महत्वाची अजून एक महत्वाची मुद्दा ते आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी. सरकारनामा या न्यूजपेपरमध्ये आहे बघा. विधानसभा निवडणूक संपताच ही भीती काही अशी खरीही ठरली. सरकारने निवडणुकानंतर लाडक्या बहीण योजनेतील महिलांची पडताळणी सुरू केली. बघा निवडणुका झाल्यानंतर म्हणजे एक डिसेंबरचा तुम्ही डिसेंबर उघडा, डिसेंबर महिन्यापासून या ठिकाणी जास्त स्वरूपात पडताळणी झाली आणि बऱ्याचदा या ठिकाणी वजा केले जात होत्या. अगोदर पण पडताळणी झाली होती पण त्याच्यामध्ये तो आकडा बाहेर येत नव्हता कारण निवडणुका चालू होत्या. आता निवडणुका झाल्यानंतर बघा पहिलेच काहीतरी जानेवारी का फेब्रुवारी महिन्यामध्ये डायरेक्ट 5 लाख ताई वजा करून टाकल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा सरकारी ताई पण आता वजा करून बघितल्या, वजा करून टाकल्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये. आता परत 4 चाकीची पडताळणी सुरू केली, नंतर आता उत्पन्नाच्या दाखलीची पडताळणी सुरू केली. अशा वेगवेगळ्या पडताळणी सुरू झाल्यात. हे सगळे इलेक्शन झाल्यानंतर झाले. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर सरकारने निवडणुकानंतर लाडक्या बहीण योजनेतील महिलांची पडताळणी सुरू केली. यात लाखो बहिणींना आतापर्यंत बाट ठरवण्यात आली आहे. अशात आता या योजना सुरू झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यातच या योजनेतील महिलांना पैसे येणं बंद झालेलं आहे असे म्हणत भाजप आमदार रामदास कदम यांनी फडणवीस सरकारला उघड पाडलेलं आहे. म्हणजे त्यांच्याच आमदारांनी त्यांना सांगितलं की बाबा या ठिकाणी जे निवडणुकीच्या अगोदर होतं तेच निवडणुकीच्या नंतर ठरलेलं नाहीये. वेगवेगळ्या पडताळणीनुसार लाडक्या बहिणीला वजा केलं जात आहे, काढलं जात आहे आणि त्यांचे पैसे या ठिकाणी भेटत नाहीयेत. तर हे त्यांनी स्वतःनीच सांगितलेलं कबूल केलेलं आहे. तर लाडकी बहिणींनो तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि ज्या ताईंना अजून हप्ता भेटला नसेल काळजी करू नका लाडकी बहिणींनो. फक्त एक म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवस फक्त वाट बघायची. 2 दिवसानंतर जर तुम्हाला पैसे नाही भेटले तर डायरेक्ट मग पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे किंवा पुढचा हप्ता तुम्हाला डायरेक्ट भेटेल. कारण की आता 1 ते 2 दिवस जास्तीत जास्त उद्या किंवा परवा, उद्याच मला तर वाटतं उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत हे वितरण चालणार आहे, नंतर वितरण थांबणार आहे. त्याच्यामुळे लाडकी बहिणींनो कारण यावेळेस वितरण खूप दिवस चाललं कारण हळूहळू वितरण सुरू झालं. त्याचं कारण पण तुम्हाला सगळ्याला मी सांगितलं होतं. याच्यामध्ये टेक्निकल इश्यू वगैरे काही झालं नव्हतं, फक्त याद्या तपासण्याचं काम चालू होतं आणि याद्या अपडेट करण्यामुळे कारण की 2.5 कोटी ताईंच्या याद्या अपडेट करायला वेळ लागतो, त्याच्यामुळे हळूहळू पैसे या ठिकाणी भेटलेले आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. सगळ्याला पैसे भेटून जातील. ज्यांची डीबीटी ऍक्टिव्ह त्यांना सगळ्याला पैसे भेटून जातील. काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे लाडक्यांनो जर तुम्हाला पैसे भेटले नसतील एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुम्हाला पैसे भेटलेत का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये पटकीने सांगायचं. कारण आता 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याचे आपल्याला या ठिकाणी अपडेट्स पण पाहिजे आहेत. चला इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.